सांगितले. हॅलो आई, आई ऐकतेस ना तू? आई अगं शत्रू आहे ना तिथे, प्लीज त्याला फोन दे. मी बोलते त्याच्याशी. आवाज कर. हॅलो हॅलो. तुळजा, हाय बोल ना. शत्रू आणि मालक घरात नाहीयेत. आम्हाला कळना झालंय आताच एवढ्या करडून आल्या. अजून मेला नाही ना तुमचा तो शंकर्या? हे तुमच्या डोळ्यातलं पाणी अश्रू जपून वापरा, साठवून ठेवा. उद्या तो खरंच मेल्यावर तुमच्या डोळ्यात पाणीच दिसलं नाही तर कसं दिसन ते? हा सगळी दारू पाहिजे आज ना उद्या खापणारच होता. आम्ही गाडी न पाठवून त्याच्या आत्म्याला लवकर मुक्ती दिली असं समजा. अंत्ययात्रेसाठी गाडी पाहिजे असेल तर सांगा, तेव्हा विचार करू म्हणा. शत्रू, अरे काय बोलतोयस? तुझं तुला कळतंय का? मामा आहे तो तुझा. अंगा खांद्यावर खेळवलंय त्यानं तुला. माझा भाऊ म्हणून नाही, पण एक माणूस म्हणून तरी विचार करा त्याचा. माणूस म्हणून? आमची पोरगी पळवून येताना केला होता का त्यांनी आमच्या मनाचा विचार माणूस म्हणून? ज्या ताटात खाल्लं तिथंच घाण करताना त्याने केला होता का आमच्या मनाचा विचार माणूस म्हणून? अख्खं गाव त्याच्या घराला वाळीत टाकायला निघालो होतं. आम्ही त्याच्या घराची इज्जत वाचवली ना आज आमच्याच घराची इज्जत मातीत मिळवताना त्याने केला का आमच्या मनाचा विचार माणूस म्हणून? आम्हीच का माणसासारखं वागायचं? आमच्यातला हैवान विद्ये सुद्धा त्याला. स्वतःच्या बापाला तडपडत मरताना बघल तेव्हा त्याला कळल. हल्ली बायकांमानी खुसूर वाढली तुमची. काय नाही, ते कामाचं बोलत होतो. पण मग आम्ही आल्यावर तुमची बोबडी का बरं वळती? नाही डॅडी, ते असं काय नाही. आहे का परत वळली? नाही आमच्यापासून लपून खलबत करताय, आम्हालाच गनिम समजताय काय? अहो असं काय बोलताय डॅडी? तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास नको म्हणून म्हणलं आपणच हँडल करावं सगळं, बाकी काय नाही. चालत. ए छत्री, सूर्याच्या बापाची काय खबर? आई गचकला नाही म्हणजे गचकला असेल तर जाळणार कधी ते बघा. तिथं जाऊन 2 डोळ्यातून 2 अश्रू गाळायला लागतील ना. त्याची काय गरज आहे? अहो एवढं होऊन सुद्धा आपण तिकडे जायचं म्हणजे आपलीच किंमत कमी करून घ्यायची. चिरंजीव, अहो राजकारणात आधी कमीपणा घेतला का पुढे मोठेपणा आपोआप मिळतो. मनातला राग चेहऱ्यावर दिसू द्यायचा नाही. नाही तुम्हाला नाही जमायचं इतक्यात. त्यासाठी वय आणि कसब लागते. हे पैलवानासारखं अंगाला तेल लावून राजकारणात उतरावं लागते. आज त्या सूर्याच्या माग गावातली सगळी माणसं आहेत. विचार करा, आपण जर तिथं नाही गेलो ती माणसं म्हणतील काय दगडाच्या काळजाचा माणूस आहे राव. पण जर गेलो तर हीच माणसं म्हणतील काय मोठ्या काळजाचा माणूस आहे राव. सगळं विसरून सांत्वन करायला आला याला म्हणतात देव माणूस. सुखाच्या प्रसंगी झालेलं माणसं लगेच विसरतात.
पर दुःखाच्या प्रसंगी झालेलं हित जपून ठेवतात. आय छत्री, बरोबर बोलतोय का आम्ही? वय डॅडी, लय भारी डॉक्युलिटी चालवताय बर का तुम्ही. आता तुम्ही लावत नाही म्हणल्यावर आम्हाला लावायलाच पाहिजे ना. डॅडी, ते सूर्याचा चेहरा समोर आला ना की तळपायची आग मस्तकाला जाते बघ. आणि तिथे जाऊन आपल्याला त्या दोघांची बोलायला लागणार. बोलायची हिम्मत केली तरी तिथला तिथं जीभ हासडून टाकेन तुमची. आपण तिथं जातोय ते लोकांच्या नजरेत उठायला, आपल्याच नजरेत पडायला नाही. दादा टेन्शन नको घेऊ, तात्या नक्की बरं होतील बघ. हा, अरे आपलं तात्या लय खामके आहेत. थोडा वेळ उठून उभं राहतील आणि सूर्या दादाला आवाज देतील. सूर्या, मला लय भीती वाटते रे. आपलं तात्या बरं होतील ना रे. हे काजू, ए यार इकडे बघ. तू कशाला रडतो दादा समोर? गप, रडू नको. काय नाही होणार दादा.